आनंद सुखनिवासी सद्गुरू भीमसिंह बाबा भगवान गडकर या संत महांतांच्या कृपाशीर्वादानं पवित्र झालेलं हे आपलं पालखेड गाव आणि या पवित्र पालखेड नावाच्या या भूमीमध्ये शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं शिवमहापुराण कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन सज्जनांनो गेल्या 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या शिवमहापुराण कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा हा मला वाटतं 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम। सज्जनांनो, भोलेनाथाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे। भोलेनाथाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून भोलेनाथाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे। महादेवाची कथा ही माणसाला माणूस बनवणारी कथा आहे। महादेवाची कथा देव बनवणारी कथा आहे। सज्जनांनो, महादेवाची कथा माणसाला साधू बनवणारी कथा आहे। मला असं वाटतंय की ही कथा देवाचीच असल्यामुळे ही कथा देव बनवते। अनेक माणसांना सुद्धा या कथेनं देव बनवलंय म्हणून ही कथा माणूस बनवते। आणि तुंबरू महाराजासारखे, सूत महर्षीसारखे, शौनकादी ऋषीसारखे आणि नंदी महाराजांसारखे साधूसुद्धा या कथेमध्ये आहेत म्हणून ही कथा माणसाला साधू बनवते। आमच्या कथेची प्रामाणिक इच्छा अशी आहे, शिवपुराणाची प्रामाणिक इच्छा अशी आहे, विको थोडं का कमी, की एखाद्या वेळेला तुम्ही देव नाही झालात तरी हरकत नाही, कारण देव बनणं ही गोष्ट फार कठीण आहे। मला वाटतं देव बनणं ही गोष्ट किती कठीण आहे हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही शिवमहापुराणाला विचारा। शिवमहापुराण सांगेन की देव बनणं हे फार कठीण आहे। किती कठीण आहे, एवढं कठीण आहे, एवढं कठीण आहे की मंदिरामध्ये मूर्ती असते, खरं म्हणजे ती देव असते, पण त्या मूर्तीला जर तुम्ही विचारलं की तुझं पहिल्या आश्रमातलं नाव काय आहे, तुझं मूळ नाव काय आहे, तर ती सांगेन की माझं मूळ नाव दगड आहे। माझं मूळ नाव काय? दगड आहे, बरोबर, दगड आहे। मग तू दगड असताना तू या मंदिरामध्ये कस काय येऊन बसलीस, लोक तुझ्या पाया कस काय पडतात, तर त्यावेळेला ती मूर्ती उत्तर देईल की मी पूर्वाश्रमीची जरी दगड असले तरी त्या ठिकाणी एक गौंडी आला आणि तो पाथरवट आला आणि त्या पाथरवटानं माझी निवड केली। अगोदर माझ्या छातीवर बसला, नंतर हातात छन्नी घेतली, नंतर हातोडा घेतला, नंतर त्या ठिकाणी माझ्यावरच्या छन्नीनं हातोड्यानं घाव घातले आणि घाव घातल्यामुळे खऱ्या अर्थानं मला देव पण आलंय। मला असं वाटतंय की मंदिरातल्या शेतातल्या दगडाला सुद्धा देव पण येण्यासाठी जर काही गोष्टी सहन कराव्या लागत असतील, आपण तर माणूस आहोत ना, आपल्याला या समाजामध्ये मोठं व्हायचं असेल तर काही गोष्टी नक्की सहन कराव्या लागतील। माझ्या माता भगिनीसाठी बोलून जाईन, या जगामध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सासू बनायचं असेल तर सासू बनण्यासाठी अगोदर सून तर व्हावं लागेल ना, बरोबर बोलतोय ना मी? डायरेक्ट सासू कसं काय होता येईल सांगा ना, डायरेक्ट सासू होता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला सून बनावं लागेल। शिवमहापुराणाची कथा देव बनवते, शिवमहापुराणाची कथा माणूस बनवते। मला वाटते माणसानं माणसासारखंच वागलं पाहिजे। तुम्ही माणसं होत ना, मग माणूस कुणाला म्हणतात? माणूस त्याला म्हणतात, कुणाला म्हणतात की माणुसकीचा अर्थ करत असताना, की माणसाचा अर्थ करत असताना उसे इंसान कहते हैं, किसे इंसान कहते हैं, तो पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। मला वाटते कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है। जीवनात कधी सुख येणार आहे, जीवनात कधी दुःख येणार आहे, सुख आणि दुःख या दोन्हीचं मिलन मला असं वाटतंय त्याचं नाव जीवन आहे, त्याचं नाव माणूस आहे। शिट्टी मारते आपण। कायमस्वरूपी तुम्ही सुखी राहू शकत नाही आई, बरोबर ताई? कायमस्वरूपी दादा तुम्ही सुखी राहू शकता का? नाही। एखाद्या वर्षी चांगला बाग येतो, चांगले द्राक्षे होतात, बरोबर आहे की नाही? एखाद्या वर्षी जास्त पाऊस झाला की त्याचा नाश सुद्धा होऊन जातो। कधी कधी कर्ज सुद्धा फिटत नाही, कधी कधी औषधाचे सुद्धा पैसे निघत नाहीत, निघतात का सांगा? नाही। तर कधी कधी एक CRचे सुद्धा होऊ शकतात, म्हणजे लक्षात आलं का नाही सांगा? म्हणजे एखाद्या वेळेला की आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आनंद नाही आणि कायमस्वरूपी दुःख नाही। पण माझ्या दादानो, माझी कथा सुरुवातीला आपल्याला विनंती करते की जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही झालं
तरी हरकत नाही, पण कुणाचं मन दुखू नये एवढी आमच्या कथेची इच्छा आहे. आपल्या बोलण्यानं कुणाचं अंतकरण दुखावलं नाही पाहिजे. बरोबर आहे ना. सुरुवातीला सांगून जाईन आपल्याला, आपल्या बोलण्यामुळे आपलं बोलणंच असं असतं कधी कधी की 2 चापटा मारलेल्या बऱ्या, पण असलं बोलू नको असं म्हणावं लागतं. बरोबर आहे की नाही. असं बोलतात. मला वाटतं आपलं बोलणं सुद्धा चांगलं असलं पाहिजे, आपलं वागणं सुद्धा चांगलं असलं पाहिजे. आमच्या कथेची तर इच्छा आहे. नहीं चाहिए दिल दुखाना किसी. असं वाटतं संपू नये, पण बघता बघता 4था दिवस आहे. आता 2च दिवस राहिले. 7 दिवसात संपून जाणार आहे. अरे 5वा 6वा आणि 7वा. बरोबर आहे का नाही. 2-3 दिवस राहिले. 3 दिवसामध्ये हे सगळं संपून जाईल. मला असं वाटतंय की हे उद्यापासूनच आपल्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही, कारण हे सगळं संपून आपल्याला एक दिवस हा मंडप मोडायचा आहे. कारण ते जगन्नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं की कार्यकर्ता तो असतो, कथा ऐकणारे कीर्तन ऐकणारे ते असतात की 5व्या 6व्या दिवसापासून त्यांचे डोळे जर ओले व्हायला लागले तर समजायचं ते कार्यकर्ते. खरं म्हणजे आपल्याला सोडून जाणं, हे सगळं थांबवणं हे जरा फार कठीणच आहे. आम्हाला तुम्ही विसरलात तरी चालेल. मला माहिती आहे की तुम्ही कथा संपली की विसरून जाणार आहेत. बरोबर आहे ना. विसरून जाणार आहेत. बस पुढच्या वर्षी दुसरे महाराज येणार आहेत, कथा दुसरी होणार आहे. एखाद्या वेळेला मी गेलो तरी चालेल, एखाद्या वेळेला आम्हाला ताई तुम्ही विसरलात तरी चालेल, पण आम्ही दिलेल्या विचारांना विसरू नका. आजच्या दिवसातले एवढं लक्षात ठेवा. आमचे निमोनचे साहेबराव महाराज या ठिकाणी, निमोनचेच नाही, निमोनचे साहेबराव महाराज आले. जोरदार टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. शिकण्यासारखं दादा कथेतून काय सांगितलं होतं. साठे महाराज तर गेले, आता कथा झाली संपली, महाराज गेले. महाराजांची आठवण काय आहे. एवढीच आठवण आहे, एवढीच आठवण आहे. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, आगे का क्या है. वाह सदा ना रहेगा, हो सदा ना रहा है ये जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. वा 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 वा. आता एवढं ऐकत ऐकतच असं फलिका सरक, फलिका सरक. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. माझ्याकडं लोक फोटो काढायला एवढे येतात, त्या चेअरमनच्या बंगल्याचा फोटो स्टुडिओज करून टाकलाय. लक्षात आलं का नाही सांगा. एवढे लोक येतात, पण मी झोपीत असलो तरी उठून बाहेर येतो. मी कुणाला फोटो काढण्यासाठी नकार देत नाही. आयुष्यात कुणालाच फोटो काढण्यासाठी नकार दिला नाही. कारण विचारा, कारण विचारा. कारण एकच आहे, आपल्यासोबत जे लोक फोटो काढतात ती फोटो काढणाऱ्याच्या प्रेमामुळे काढतात, नाही तर कुणीच विचारलं नसतं आपल्याला. तुमचं प्रेम आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या, काल मी बघितलं वणीवरून लोक येत आहेत, सापुताऱ्यावरून लोक येत आहेत, सप्तशृंगीवरून, नाशिकवरून लोक कथेला या ठिकाणी येत आहेत. गावच्या लोकांची त्यांची ओळख नाही असे लांबून लांबून लोक कथेसाठी येत आहेत. आपलं एवढं प्रेम आहे तर आपण कधी नकार दिला नाही पाहिजे. लक्षात आलं का नाही. आपल्या बस दुर्डीमध्ये भाकरी जी असते ती भाकरी ही आपल्यामुळे याचा विचार करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. माझ्या दादानो, माझ्या माईनो, शिवमहापुराण असं म्हणतंय, विद्येश्वर संहिता असं म्हणते की आपल्यावर ज्यानं उपकार केलेत त्याला कधी विसरायचं नसते. उपकार केलेत त्याला कधीच विसरायचं नसते. मी नेहमी प्रसंग सांगतो की मला एका माणसानं खूप शिव्या दिल्या गावामध्ये आमच्या, खूप शिव्या दिल्या. पळतच दुसरा माणूस आला, तोंडावर नाही मागे दिल्या, पळत आला आणि म्हणला की महाराज माहिती का तुम्हाला, आपल्या गावातल्या अण्णानं तुम्हाला खूप शिव्या दिल्या. म्हटलं देऊ दे, काय हरकत नाही. म्हटलं का, तुम्ही त्याला काहीतरी जाऊन बोला, नीट ऐका पुरव तुमच्यासाठी आहे, काहीतरी बोला ना. म्हटलं मी काहीच बोलू शकत नाही. म्हटलं का बोलत नाहीत. म्हटलं गड्या मी त्याला काहीच बोलणार नाही. त्यानं अजून जरी 2 शिव्या दिल्या आणि अजून जरी येऊन मला मारलं तरी मी त्याला काही बोलणार नाही. म्हटलं का बोलणार नाही. माझे डोळे पाणावले आणि मी सांगितलं, दादा मी सांगितलं, म्हणलं अण्णांनी मला अजून जरी 2 शिव्या दिल्या तरी मी काही बोलणार नाही. त्याचं कारण आहे. म्हटले काय कारण आहे. म्हटलं मला आळंदीला जायचं होतं,
600 रुपये लागत होते. 6 महिने मी 600 रुपये मिळत नव्हते म्हणून घरी होतो, शिकायला जायचं होतं. आजी माझी शेतात काम करत होती. 20 रुपये त्यावेळेला रोजगार होता. 600 रुपये जुळण्यासाठी खूप दिवस लागणार होते आणि त्यावेळेला या अण्णाच्या वडिलांनी मला 600 रुपये देऊन आळंदीला शिकायला पाठवलं होतं. त्यामुळं त्यांनी अजून जरी शिव्या दिल्या तर मी त्यांना कधीच विसरणार नाही. त्याचं कारण आहे, आपल्यावर ज्यानं पडत्या काळामध्ये उपकार केलेत त्याला परतफेड त्याची अपशब्दानं कधीच करायची नसते. आपण आपलं कार्य करत राहायचं असतं. दादा एवढं जरी कथेतून शिकलात तरी भरपूर झालं. सोमवारचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे. बिल्व महात्म्याचं आपण वर्णन काल करत होतो. बेलाचं महात्म्य आपल्या पुढं मांडलं. आजचा दिवस पवित्र आहे. आज भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राला फार मोठी किंमत दिलेली आहे. बेलपत्र महादेवाला समर्पित करायचं आहे आणि समर्पित करत असताना भक्तांच्या सर्व मनोकामना आज बेलाच्या त्या पत्र जर महादेवाला समर्पित केलं तर आपल्या अंतकरणातल्या सगळ्या दुःख समस्या निघून जात असतात. बेलपत्र आहे माझ्याकडं. बेलपत्र असताना आपल्या हातामध्ये आहे त्याचं सरळ समर्पित करायचं नाही. शिवमहापुराण म्हणते असं पालतं बेलपत्र त्या महादेवाच्या पिंडीवर असं समर्पित करायचं. 2 पानाचं बेल शक्यतो महादेवाला वाहू नये. महादेवाला बेल वाहत असताना 3 पानाचं बेल महादेवाला समर्पित करावं. असं त्याला त्रिपत्री बेल असं म्हणतात. दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी या बेलपत्राला फार मोठी किंमत आहे. शिवजीच्या आवडीचं जर काय असेल तर ते बिल्व आहे. आणि सोमवारच्या दिवशी बेलपत्रानं, गंगाजलानं, दही आणि दूध या 4 गोष्टीनं जर शिवजीचा अभिषेक केला, शिवजीला या 4 गोष्टी गंगाजल असलं पाहिजे, दूध असलं पाहिजे, दही असलं पाहिजे आणि बेलपत्र असलं पाहिजे. या 4 गोष्टीनं सोमवारी जर शिवजीची पूजा केली तर शिवजीची प्रसन्नता आपल्यावर होत असते आणि अंतकरणामध्ये जो संकल्प केला आहे त्या संकल्पाची पूर्ती होत असते. असं त्या ठिकाणी ते 22व्या अध्यायामध्ये 79 पान क्रमांकावर विद्येश्वर संहितेत ग्रंथात लिहिलेलं आहे. मला असं वाटतंय की आपण त्याचं वर्णन करत होतो. बेलाचं वर्णन करत असताना आपण त्या ठिकाणी थांबलो होतो. जगातली सर्व तीर्थ विष्णू महाराज शिवमहापुराणात असं लिहिलं आहे, जगातली सर्व तीर्थांची उगम हे बेलाच्या झाडाच्या मुळापासून होत आहेत. म्हणून बेलाच्या झाडाखाली आपण जर स्नान केलं तर त्याला सर्व तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. असं 22व्या अध्यायात वर्णन केलं. विद्येश्वर संहितेच्या 23व्या अध्यायामध्ये शिवनामाचं महात्म्य वर्णन केलं. शिवनामाचं महात्म्य, शिवजीच्या नामस्मरणाला फार मोठी किंमत आहे. नामचिंतन एवढं करा, एवढं करा, एवढं करा, अंतकरण निर्मळ झालं पाहिजे. अरे एकदा देवाचं नाव घेतलं तर आयुष्याचं सोनं होईल. असा देव म्हणजे महादेव. एकदा घ्या, एकदा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणा. आणि तुम्हाला अजून सांगतो, आपण ज्यावेळेला महादेवाचा अभिषेक करतो ना ते दह्यानं करा, दुधानं करा, बेलानं करा किंवा रुद्राक्षानं करा. करत असताना आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवायचा जप कायम चालू असला पाहिजे. कायम चालू असला पाहिजे. आणि ओम नमः शिवाय, दही नाही, ओम नमः शिवाय, दूध कुठं, हे जमत नाही. हे सगळं अगोदरच गोळा करून ठेवलं पाहिजे. लक्षात आलं का नाही? चिंतामणी देवाची तर कथा फार सुंदर आहे. उद्या गणेशाचा जन्म होईल त्यावेळेला मी सांगेन आपल्याला. अंतकरण स्वच्छ असलं पाहिजे, अंतकरण निर्मळ असलं पाहिजे, मनामध्ये कुठलंच काही नसलं पाहिजे. तर ती पूजा करण्यामध्ये, तर ती भक्ती करण्यामध्ये मजा आहे. नाही तर काय मजा आहे सांगा? काहीच मजा नाही. तुम्ही मग काहीही खाऊ घाला, काहीही खाऊ घाला, पण त्याच्या पाठीमागं शुद्ध भाव असला पाहिजे. लक्षात आलं का नाही? अंतकरण पवित्र असलं पाहिजे तर त्याच्यात मजा आहे. विदुराची कथा मी नेहमी भागवतामध्ये सांगत असतो. विदुराच्या घरी ज्यावेळेला भगवान आले आणि दुर्योधनाच्या घरी आले आणि दुर्योधनाने विचारलं जेवण करून जा. अजिबात जेवणार नाही म्हणे तुमच्या घरी. मग म्हटले मग कुणाच्या घरी? दुर्योधनाला भगवान म्हणताय, दुर्योधना जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी जेवत नाही. भागवतातला विषय, जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी, बोला ना, जेवत नाही. मग भीष्माचार्य म्हणतात की प्रभू माझ्या घरी चला. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं भीष्माचार्यांना, पितामह जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकतात त्यांच्या घरी मी जेवत नाही. जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकतात त्यांच्या घरी मी जेवत नाही. मी विदुराच्या घरी जाणार आहे. त्यावेळेला दुर्योधनानं विचारलं की विदुराच्या घरी जायला विदुराकडे आहे तरी काय?
शिवजीचं आणि विदुराचं जवळजवळ सेमच आहे. शिवजीला तुम्ही काहीही नसू द्या, तुम्ही फाटकी असू द्या, एक बिगा सुद्धा जमीन तुमच्याकडे नसू द्या, पण तुमच्याकडे शुद्ध भाव जर असेल तर शिवजी तुम्हाला हात जोडल्यावर एका बेलपत्रानं एक लोटाभर पाणी जरी समर्पित केलं तरी शिवजी तुमच्यावर प्रसन्न होतील. विदुराचंही तेच आहे. विदुर काकाच्या घरी जायचंय, त्यावेळेला दुर्योधनानं विचारलं काय विदुराकडं. त्यावेळेला देवानं सांगितलं दुर्योधना, विदुराकडं लौकिक संपत्ती जरी नसली तरी मला जे पाहिजे ते मात्र विदुराकडं आहे. काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला भूक लागलीये, ती कशाची भूक आहे भगवान त्याचं वर्णन करत आहे. भाव का भूखा हूँ मैं और नीट आहे. भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. भाव का भूखा हूँ मैं ओ शिवजी, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. हात जोडून महादेवाच्या समोर उभा राहून म्हणलं पाहिजे, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. विनंती आहे नाशिक जिल्ह्यातल्या भाविकांना, देव फक्त भावाचा भुकेला, त्याच्याला अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. देवाकडे जात असताना अंतकरणामध्ये भावना असली पाहिजे. महाकालचा गंध आपल्या कपाळाला लावलेला आहे. महाकालचं काय मत आहे? एकच मत आहे, काय की तुम्ही माझ्याकडे येत असताना अतिशय भावनेनं या. कपाळी टिलक लावत असताना सुद्धा अतिशय भावनेनं लावा. कपाळाचा टिळा हा आपल्या हिंदू धर्माचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे. लावा, पण त्याच्या पाठीमागं भावना असू द्या. मी फक्त भावाचा भुकेला है, मुझे कुछ नहीं चाहिए. भगवान कहते हैं कि मुझे सिर्फ भाव चाहिए. भाव बिन सब कुछ भी दे दो, मैं कुछ लेता नहीं. भाव से एक फूल भी दे दो तो मुझको स्वीकार है, तो मुझको स्वीकार है, तो मुझको स्वीकार है. भाव बिन सब कुछ भी दे दो, मैं कुछ भी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे दो तो मुझको स्वीकार है, तो मुझको स्वीकार है, तो मुझको स्वीकार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है, भाव से मुझको बजे तो उसका बेड़ा पार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है, भाव से मुझको बजे तो उसका बेड़ा पार है, उसका बेड़ा पार है, उसका बेड़ा पार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है, भाव से मुझको भरे तो उसका बेड़ा पार है. आलं लक्षात? त्याला फक्त भाव लागतो, त्याला बाकी काही लागत नाही. भावना जर असेल तर हा भाव सर्वप्रथम भाव आहे
आणि मग बेल आलं, मग भस्म आलं, मग नाम आलं. या गोष्टी एका बाजूला आहेत आणि शिवजीचं नामस्मरण हे शिवजीवर ठेवलेली भावना ही एका बाजूला आहे. बरोबर. मग ती नामस्मरण करत असताना शिवनामाचं महात्म्य वर्णन आलं तर शिवनामाचं चिंतन करत असताना मंत्र छोटा आहे, ओम नमः शिवायचा घ्या किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम घ्या. प्रसिद्ध मंत्र आहे ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा एकदाच ग्रंथामध्ये आलेला आहे. कोणताही घ्या पण ते घेत असताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. एकदा नाव घ्या, एकदा कसंही घ्या, वायाला जाणार नाही. शिवमहापुराणाची कथा चालू होती आणि शिवमहापुराणाची कथा चालू असताना काय झालं, इकडं बघा, लक्ष द्या माझ्याकडं म्हणजे लक्षात येईल. शिवमहापुराणाची कथा चालू असताना असंच कथा चालू, पण बऱ्याच माणसाला कथा चालू आहे, एवढा मोठा सप्ताह होतोय, हे सुद्धा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतंय. बरोबर आहे ना. सहन होत नाही लोकांना. होय बस गाव बुडवणं लावलं, हे काय लावलंय असलं, पाऊस पडत नाही, हे काय, असं बऱ्याच लोकांना वाटतं. हिरण्यकश्यपूच्या कुळातले अजूनही लोक जिवंत आहेतच ना. एवढा मोठा उत्सव चालू आहे तरी अजून 2 तरी लोक असे निघतील की त्यांची वर्गणी अजून आलेलीच नाहीये. मला वाटतं तुमची सगळ्याची आलेली आहे, पण 2 तरी निघतीलच ना की अजून. काका हो, एकाला दुसरं म्हणतोय मी, बरोबर आहे की नाही. तसं तर सगळ्याचीच आली आहे म्हणा. मी पालखेडचं अजिबात बोलत नाही, मी बीड जिल्ह्यातलं बोलतोय. बीड जिल्ह्यात गेल्यावर तुमचं बोलायचं, इकडं आल्यावर तिकडं आले, इकडं लक्षात आलं. जमत नाही, बऱ्याच लोकांना हे जमत नाही. लक्ष द्या माझ्याकडं, जमत नाही. मग तसंच एक माणूस होता आणि महाराज त्याच्या घरी राहायला होते. पण तो काही 7 दिवस गावात येत नव्हता. गावात सारखं भजन, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्या महिला जप करत होत्या, सगळे माणसं जप करत होते. कथा चालू आहे म्हणले वातावरण भक्तिमय असतंच, बरोबर आहे की नाही. भक्तिमय वातावरण असतं, हे आनंद होता. आणि ते सगळा सप्ताह संपला. मग तो घरी आला. एकानं विचारलं, कुठं होतास? 8 दिवस. म्हणलं गावात आलोच नाही. म्हणले का? सारखं कानावर पडायचं. म्हणला काय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, एवढंच म्हणला. आयुष्यात एकदाच ओम नमः शिवाय म्हणला, एवढंच कानावर पडलं म्हणला. त्याच्यामुळं गावात थांबलोच नाही. कानावर फक्त काय पडत होतं म्हणला? ओम नमः शिवाय. एवढं म्हणला. 4-2 दिवसाला मेला. 4-2 दिवसाला मेल्याच्या नंतर यमाच्या दरबारी त्याला नेलं गेलं. यमाच्या दरबारी पंचतंत्रात आलेली गोष्ट आहे. पंचतंत्रात यमाच्या दरबारी त्याला नेलं आणि दरबारामध्ये त्याला नेल्याच्या नंतर तिथं यमदूतांची चर्चा चालली. यमानं विचार केला, चित्रगुप्ता याची वही काढा. चित्रगुप्तानं वही काढली. सर्जेराव त्याचं नाव होतं. वही काढली सर्जेरावची आणि वही काढल्याच्या नंतर तुम्ही एक ध्यानात ठेवा, आपल्या सगळ्या कर्माच्या वह्या देवाजवळ आहेत, एवढं मात्र विसरू नका. अंधारातले धंदे, उजाडातले धंदे, तुम्हाला वाटतं आपलं कोणाला काय माहिती, फक्त तुम्हाला दोघालाच वाटतं आपलं कोणाला माहीत नाही, सगळ्या गावाला माहीत असतंय, हे लक्षात ठेवा. बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. आपल्याला वाटतं आमचं कोणालाच माहीत नाही. मूर्ख आहेत तुम्ही. सगळ्या जगात वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना.